अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई रमाई जिजाऊ सावित्री माता, यशोधरा माता, फातेमा, यशोधरा, महामाया, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा आणि ज्या ज्या महामानवांनी बहुजनाच्या हितासाठी समतेचा मार्ग सुरळीत व्हावा यासाठी अतोनात प्रयत्न केले, त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. आणि आता जे व्हिडिओ बनवणार आहे आपण, त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू, नंतर त्याचे हेडिंगसुद्धा सांगू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वग 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे विज्ञाननिष्ठ, विज्ञानावर आधारित आहे, अंधश्रद्धेला थारा नाही. आणि या धम्माचा मुख्य केंद्रबिंदू मानवता आहे. जात धर्म पंथ त्याला इथे थारा नाही. जशा वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात, पण त्या नद्या जर सागराला जाऊन मिळाल्या की त्यावेळेस त्याचं पाणी ओळखू शकत नाही. तशा प्रकारे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कोणत्याही जाती धर्माचे व्यक्ती असू द्या, ते मानव आहे आणि तो ज्या विचारामध्ये आला की तो या धम्माच्या सागरामध्ये एकरूप होतो. ती जर जात राहत नाही, पंथ राहत नाही, काही राहत नाही, तो अखिल मानव होतो. असं तत्त्वज्ञान समतेचं आपण या व्हिडिओमधून सांगत असतो. आज आपण व्हिडिओ जे बनवत आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने. त्यामध्ये त्याचे लेखक आहेत, संग्राहक आहेत, सत्यशोधक गुरु गोपाळ चक्रनारायण. तर पहिलं पान आहे इसवी सन पूर्व 563 तथागत भगवान बुद्ध. दुसरं पान दाखवलेलं आहे इसवी सन 788 शिवशंकर भोळाशंकर महादेव. आणि तिसरं पान आहे विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा जन्म आहे 14 एप्रिल 1891. असे हे भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने आहेत. या 3 स्वर्ण पानाच्या आधारे हे व्हिडिओ आपण या आधारे आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर आजचा जो भाग आहे अंधार युगाचा आरंभ, म्हणजे शिवशंकर महारुद्र. अंधार युगाचा आरंभ म्हणजे शिवशंकर महारुद्र. अंधार युगाचा आरंभ हा इसवी सन 788 पासून धरावा लागेल. कारण या 788 मध्ये इसवी सन 788 ही शिवशंकराची अर्थात महारुद्राची जन्मतारीख आहे. 788 मध्ये त्याचा जन्म झालेला आहे. बौद्ध भिक्षू
गौडपादाची संतान, बौद्ध भिक्षू गौडपादची संतान. आता त्याचा वंशावळ दिलेली आहे. त्या भिक्षू गौडपादापासून बौद्ध भिक्षू गौडपाद इसवी सन 575 ते इसवी सन 725 हा कालावधी दाखवलेला आहे. नंतर त्या गौडपादपासून मांडुकपाद जन्म आला, त्याचा मुलगा. आणि मांडुकपादापासून नबुद्रपाद म्हणजे महादेवाचा वडील बाप, आणि मांडुकपाद हा आजोबा, आणि पंजोबा ते गौडपाद. अशा प्रकारे ही यांची वंशावळ इथं दिलेली आहे. यानंतर नबुद्रपाद याच्यापासून शिवशंकर महारुद्र, आणि त्या काळात भगवान बुद्धाच्या काळामध्ये त्याचं नाव आहे प्रच्छन्न बुद्ध. महादेवाचं नाव काय आहे? प्रच्छन्न बुद्ध. कारण तो त्या विद्यापीठामध्ये बौद्ध भिक्षूसोबत शिकायला होता. मग इसवी सन 788 हा शिवशंकर महारुद्र, आणि बुद्ध धर्मामध्ये त्याला प्रच्छन्न बुद्ध म्हटलेलं आहे. म्हणजे भ्रष्ट भिक्षू जे आहेत ही त्यातली ही लाईन आहे. आणि मग या प्रच्छन्न बुद्धपासून मनूची 4 मुले, 4 शंकराचार्य. किती? मनूची 4 मुले, 4 शंकराचार्य हे या शिवशंकरापासून तयार झालेले आहेत. सध्या जे 4 शंकर विद्यापीठ आहेत म्हणतात ना, तर ते हे 4 मनूचे या शंकरापासून तयार झालेले आहे. अशी ही वंशावळ शिवशंकर महारुद्राची आपण पाहिलेली आहे. आता बौद्ध भिक्षू गौडपाद याचा परिचय आपण घेणार आहोत. म्हणजे पंजोबा, महादेवाचा शिवशंकराचा पंजोबा, त्यांची माहिती आपण पाहणार आहोत. बौद्ध भिक्षू गौडपाद आणि बौद्ध भिक्षू बोधिरुची कश्यप हे शेवटचे महापंडित समकालीन आहेत. म्हणजे एका काळातले हे दोघंजण आहेत. गौडपाद, भिक्षू गौडपाद, बौद्ध भिक्षू गौडपाद आणि बौद्ध भिक्षू बोधिरुची कश्यप हे त्या काळात भगवान बुद्धाच्या काळाचे त्या काळातले भिक्षुक आहेत. शेवटचे महापंडित समकालीन हे दोघंजण आहेत. आता बौद्ध भिक्षू बोधिरुची कश्यप यांचे महानिर्वाण चीनमध्ये इसवी सन 577 मध्ये झाले. कोणाचं? बौद्ध भिक्षू बोधिरुची. आणि याच्यापासून ब्रह्मदेव आणि इंद्र, ब्रह्मा आणि विष्णू हे या बोधिरुची बौद्ध भिक्षूचे मूल आहेत. म्हणजे यांच्या वंशावळीमधले ते दोघंजण आहेत. आता बोधिरुची कश्यपाचा जन्म झाला म्हणजे इसवी सन 727 ते 150 म्हणजे 150, आणि इसवी सन 577 मध्ये बोधिरुची कश्यपाचा जन्म झाला. म्हणजे बोधिरुची कश्यप आणि गौडपाद यांनी बौद्ध सम्राट हर्षवर्धनाच्या वडिलाचा उदय व अस्त पाहिला. कोण?
बोधिऋषी कश्यप आणि गौडपाद या भिक्षूंनी बौद्ध सम्राट हर्षवर्धनाच्या वडिलांचा उदय व अस्त पाहिला. तसेच बौद्ध सम्राट हर्षवर्धन याचा ही उदय व अस्त यांनी पाहिला. यांनी चीनी भारतीय इतिहासातील चीनी प्रवासी युआन सांग यांनाही पाहिलेले आहे. बोधिऋषी कश्यप आणि गौडपाद या दोन भिक्षूंनी हे युआन सांग यांनाही पाहिलेले आहे. ते चीनमधून अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये आला होता. कारण बौद्ध सम्राट हर्षवर्धन यांचा अस्त इसवी सन 657 मध्ये झाला. याच काळात इसवी सन 570 मध्ये अरबस्थानात इस्लाम मजहबचा उदय झाला. 570 मध्ये अरबस्थानात इस्लाम मजहबचा उदय झाला. म्हणजे बौद्ध भिक्षू गौडपाद आणि बौद्ध भिक्षू बोधिऋषी कश्यप हे दोघेही महम्मद पैगंबराचे समकालीन आहेत. म्हणूनच महम्मद पैगंबर यांनी माझे नेत्र पूर्वेला आहेत असे जाहीर केलेले होते. कोणा? महम्मद पैगंबरने. कारण या काळात पूर्वेस बौद्ध भिक्षू बोधिऋषी कश्यप व बोधी भिक्षू गौडपाद ही महान पंडित हयात होते. याचा प्रभाव उत्तर ध्रुवापासून श्रीलंकापर्यंत होता. हा यांचा पुरावा होय. आता बोधिऋषी कश्यपाची संतान, आता याला काय काय झाले संतात ते बघूया. म्हणजे याची वंशावळ. बोधिऋषी कश्यपची संतान इसवी सन 577 ते 727 या कालावधीमध्ये यांच्यापासून किती कोण कोण झालेलं आहे त्यांची नावं आपण आता वाचणार आहे. तर बोधिऋषी कश्यप यांच्यापासून मरीच कश्यपचा जन्म झाला आणि याच्यापासून या मरीच कश्यपपासून दिती आणि अदिती ह्या मरीच कश्यपाला दोन मुली झाल्या. एकीचं नाव दिती आणि दुसरीचं नाव अदिती. म्हणजेच नीती आणि अनिती हे ह्या दोन मुली त्याला झाल्या मरीच कश्यपाला. आणि मग या दोन मुलीपासून दोन पुन्हा वंशावळ सुधार यायच्या. आदितीची वंशावळ आणि दितीची वंशावळ. या दितीपासून हिरण्यकश्यप जन्मला आणि अदितीपासून इंद्र, मार्तंड, आदित्य हे तिघजण जन्मले. आता हिरण्यकश्यपापासून पुन्हा परत प्रल्हाद जन्मला आणि या इंद्र, मार्तंड, आदित्य यांच्यापासून ब्रह्मदेव आणि यम हे जन्मले. आता या प्रल्हादापासून विरोचनचा जन्म झाला आणि इकडे या ब्रह्मदेवापासून
4 शंकराचार्य तयार झाले. ब्रह्मदेवा नियम यापासून. आता विरोचनापासून विरोचनचा मुलगा बळीराजा आणि इकडे या 4 शंकराचार्यापासून 4 शंकराचार्यापासून वामनचा जन्म झाला. म्हणजे इकडे बळीराजा आणि इकडे वामन, म्हणजे हे 2 बहिणीचा विस्तार इथं दाखवलेला आहे. आता मार्तंडचा परिचय बघू आपण. मार्तंड याला अनेक नावे आहेत. त्याला मार्तंड राजा एक नाव, दुसरं वैवस्वाव म्हणजे 7वा मनू, आणि मनुसूर्य, विष्णू आणि आदिनारायण असे हे याच्यापासून एवढे मुलं जन्मले. आता परत ब्रह्मदेवाला सुद्धा अनेक नावे आहेत. ब्रह्मदेव सर्वर्णिक, मनु 8वा, मनु शेवटचा, मनु पद्मनाभन हे होत. या काळापासून देवाची पैदास डुकराला लाजवेल अशी झाली. या पद्मनाभन पासून याच काळात देवांची पैदास डुकरीला लाजवेल अशी झाली. आता शिवशंकराचा अल्प जीवन परिचय. महादेवाचा, शिवशंकराचा, भोलेनाथाचा अल्प परिचय आपण बघू. शिवशंकराचा जन्म इसवी सन 788 मध्ये नबुद्रीपाद घराण्यात झाला. त्या काळात सर्व भारतात छोटे छोटे बौद्ध राज्य होते. सर्व जग हे कमी जास्त प्रमाणात बौद्धमय होते. आपला मुलगा शिवशंकर हा आपला आजोबा बौद्ध भिक्षू गौडपाद याच्यासारखा महान पंडित व विचारवंत व्हावा असे वडील नबुद्रीपाद याला वाटत होते. म्हणून नबुद्रीपाद याने शिवशंकराला एका बौद्ध भिक्षूच्या स्वाधीन केले. याला सर्व काही शिकवा तुम्ही. तेव्हा शिवशंकराचे वय अवघे 12 वर्षाचे होते. म्हणजेच ही घटना इसवी सन 800 मधील आहे. प्रच्छन्न बुद्ध त्या बौद्ध भिक्षूने शिवशंकराची बौद्ध विद्यापीठ तक्षशिला येथे शिक्षणास पाठविले. शिवशंकराची हुशारी बुद्धिमत्ता पाहून त्याला प्रच्छन्न बुद्ध हे नाव मिळाले. प्रच्छन्न बुद्धाने तक्षशिला बौद्ध विद्यापीठात गुरुची चांगली सेवा केली. प्रच्छन्न बुद्ध हा गुरुचा आवडता शिष्य झाला. प्रच्छन्न बुद्ध अर्थात शिवशंकर हा तेथे बौद्ध भिक्षू म्हणून 12 वर्ष राहिला. म्हणून आजही शिवशंकर अजूनही शंकराचार्य व बौद्ध भिक्षू यांचा पेहराव जवळजवळ सारखाच वाटतो आहे. दुसरे असे की प्रच्छन्न बुद्ध हा गुरुचा आवडता शिष्य असल्यामुळे त्याचा बौद्ध विद्यापीठ तक्षशिला
दरारा निर्माण झाला। त्या काळात ते तक्षशिला विद्यापीठ जगात 1 नंबरचे होते। पण एक दिवस प्रच्छन्न बुद्धाला वाटले की आपणही धर्म संस्थापक व्हावे। असा विचार प्रच्छन्न बुद्धाच्या मनात आला। तेथेच घात झाला। प्रच्छन्न बुद्धाने त्या दिशेने आपले कार्य सुरू केले। बौद्ध विद्यापीठ तक्षशिला येथे प्रच्छन्न बुद्धाने अनेक बुद्ध भिक्षूंना आपल्या कटात सामील करून घेतले। बरेच बौद्ध भिक्षू प्रच्छन्न बुद्धाच्या कटात सामील झालेले आपल्या कार्यात प्रच्छन्न बुद्धाला आपला गुरु पार्श्वनाथ व बौद्ध भिक्षू विद्यापीठ तक्षशिला हिचा अडथळा वाटू लागला। हा रोधक कसा पार करावा हीच चिंता प्रच्छन्न बुद्धाला वाटू लागली, म्हणजे त्या महादेवाला वाटू लागली। तेव्हा प्रच्छन्न बुद्धाचे वय 24 ते 25 वर्ष होते। म्हणजे इसवी सन 813 ची ही घटना आहे। आणि प्रच्छन्न बुद्धाने विद्यापीठ तक्षशिला जाळून टाकावे आणि त्या आगीत आपल्या गुरुला मारून फेकून द्यावे अशी विचारांती ठरवली त्याने। एका अंधाऱ्या रात्री प्रच्छन्न बुद्धाने म्हणजे महादेवाने आपल्या कटाची अंमलबजावणी केली। विद्यापीठ तक्षशिला याला आग लावली। बौद्ध गुरु पार्श्वनाथाची हत्या केली व बौद्ध गुरु पार्श्वनाथाचा मृतदेह अग्नीत फेकून दिला। इतके महापातक प्रच्छन्न बुद्धाने अर्थात शिवशंकराने केले। बौद्ध गुरुची राख अंगाला लावून त्याला भस्म हे नाव दिले। इतर प्रामाणिक बौद्ध भिक्षूंची कत्तल केली। कोण? महादेवानं आणि त्याच्या सैन्यानं, आणि हिंदू धर्माची स्थापना केली। म्हणूनच सिंधू काळचे हिंदू असे काही इतिहासकार लिहितात। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया। सर्वांचं मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे। सर्वांचं मंगल हो। तर मित्रांनो, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपले हे व्हिडिओ टाकलेले आहेत। आपण ते सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, ऐका, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, कॉमेंट्स करा ही नम्र विनंती। कारण भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशानं आपलं हे चॅनल सुरू आहे। असो, आजचा व्हिडिओ इथे थांबू। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। परत भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांचं मंगल हो।